नमस्कार मंडळी, आज संक्रांत निमित्त आपण बनवूया तिळपोळी, तिळाची पोळी। त्यासाठी घेतलेले साहित्य बघून घेऊया। 1 वाटी तीळ, 1 वाटीपेक्षा थोडं कमी असं गूळ, अर्धी वाटी शेंगदाणे आणि 2 टीस्पून बेसन। चला आधी आपण एक कढई ठेवूया। कढईमध्ये मी सर्वात आधी 1 वाटी तीळ घातला आहे आणि छानपैकी तीळ भाजून घेत आहे। तीळ आपल्याला लालसर होईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे। तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे थोडंसं गॅस मीडियम ठेवायचा आणि छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। माझे आता तीळ छानपैकी भाजून झाले आहेत। मी आता इथे शेंगदाणे ॲड करते। अर्धी वाटी शेंगदाणे घेतले। शेंगदाणे पण छान आपण खरपूस भाजून घेऊया। आता मी शेंगदाणे काढून घेते। 2 टीस्पून बेसन घेतले, ते पण आपण भाजून घेणार आहे इथे। आता अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल बेसन पण छान भाजून झालेलं आहे। आता मी ह्याला काढून घेते। शेंगदाणे आणि तीळ आता आपण मिक्सरला लावणार आहे आधी। अशा प्रकारे मी दोन्ही एकत्र घालून मिक्सरला ग्राइंड करून घेतलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये 2 टीस्पून जे बेसन आहे ते ॲड केलं आहे आणि ते पण मी आता मिक्सरला वाटून घेणार आहे। ते पण आता मी वाटून घेतलेलं आहे। आता हे मी सगळं साहित्य एका ताटात काढून घेते आणि ह्याच्यामध्ये मी आता 1 वाटीपेक्षा थोडं कमी घेतलेलं गूळ आहे ते ॲड करते। गूळ सर्व साहित्य मी माझ्या हाताने मिक्स करून घेणार आहे। सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे, कारण हे आपल्याला परत मिक्सरमध्ये घालून ग्राइंड करायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही मिक्स करायचं आहे। आता सर्व साहित्य मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतले। आता मी सर्व साहित्य एका ताटामध्ये परत काढणार आहे। अशा प्रकारे आता परत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये मी आता 1 टीस्पून वेलची पूड ॲड केली आहे आणि आता 1 टीस्पून जायफळ ॲड करणार आहे। सर्व साहित्य मी परत छान मिक्सचर एकत्र करून घेऊया। आता हे ऑलमोस्ट बघा माझं मिक्सचर छान बाइंडिंग होत आहे। आपल्या मुठीमध्ये गोल लाडवासारखा आकार बाइंडिंग करायचा आहे आपल्याला। लाडवासारखा आकार येत असेल म्हणजे आपले छान हे सारण रेडी झालेलं आहे। बघा दिसत असेल तुम्हाला। अशा प्रकारे बाइंडिंग उंडे करून घ्यायचे आता आपल्याला सारणाचे। आणि आता आपण इथे कणिक मळायला घेऊया। मी इथे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये मी ½ टीस्पून सॉल्ट ॲड केला आहे। इथे कणिक माझं रेडी झालेलं आहे आणि तुम्हाला दिसत असेल बघा सॉफ्ट असं झाले आहे। आता आपण छोटे छोटे चपाती एवढे गोळे करून घेऊया। आता मी पुरी एवढे छोटे गोळा करून लाटून घेतला आहे आणि त्यामध्ये मी सारणाची स्टफिंग करून घेतलेली आहे। जसं आपण पुरणपोळीला करतो तसंच मी गोल आकारामध्ये स्टफिंग करून घेतली आहे आणि त्याला बाइंडिंग करून घेतलं आहे। आता मी इथे सुकं पीठ वापरत आहे। सुकं पीठमध्ये थोडं सुकं पीठ लावून घेतलेलं आहे। आता ह्याला मी छान चपाती असं पुरणपोळीसारखं लाटून घेत आहे। जसं आपण पराठे लाटून घेतो किंवा पुरणपोळी लाटून घेतो तशाच प्रकारे आपल्याला छान लाटायचं आहे। तुम्हाला दिसत असेल माझं सारण कुठूनही बाहेर आलेलं नाही आहे तिळाचं। तसंच अशाच प्रकारे तुम्हाला छान बाइंडिंग सारण बनवून घ्यायचं आहे। छान चपाती छान चारी बाजूनी गोल आकाराने लाटून घ्यायची आहे। तुम्हाला मी ते पातळ अशी लाटून झालेली आहे बघा। आता छान आता बघा दिसत असेल तुम्हाला। चला आता माझी ही पोळी लाटून झालेली आहे। मी आता तवा गरम करायला ठेवला आहे। तवा छान गरम झाला आहे। मी आता चपाती तिळपोळी टाकली आहे। आता आपण ही दोन्ही बाजूनी छानपैकी भाजून घेऊया तिळपोळी। दोन्ही साईडनी छान खरपूस अशी भाजून घेऊया। आता मी काढून तुम्हाला दाखवते ही। आता ही मी थोडी कट करते आणि कट करून बघा तुम्हाला दिसत असेल छानपैकी तिळपोळी कडक अशी छान भाजून झालेली आहे। आतमध्ये पण तुम्हाला दिसत असेल सारण बघा किती छान हे झालेलं आहे। चारी बाजूने छान लागलेला। तुम्हीही करून बघा ही गोड पोळी आणि माझ्या चॅनलला पण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा।